विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. कवितेची ओळख हा संवादात्मक पाठ आहे आणि तो पाठ आता आपण समजून घेणार आहोत. पाठ 14वा, कवितेची ओळख. हा जो पाठ आहे हा लिहिलेला आहे शारदा दराडे या लेखिकेने. त्यांचा जन्म झालेला आहे 1979 मध्ये. विविध वृत्तपत्रे व मासिकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकांतून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा, केंद्र मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. बघा, आता प्रत्यक्ष आपण पाठ बघू. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. आजोबा म्हणतात, अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? सुधीर म्हणतो, आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? त्यावर आजोबा म्हणतात, कोणी सांगितलं रे तुला हे? सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. बघा, काव्य प्रतिभा हा प्रकल्प दिलेला आहे. तर बघा, काव्य प्रतिभा याचा अर्थ काय होतो तर काव्य निर्मितीची शक्ती. काव्य म्हणजे कविता, कविता तयार करण्याची कला म्हणजेच काव्य प्रतिभा. आणि प्रकल्प म्हणजे काय तर विशिष्ट कालावधीसाठी करण्यास दिलेले काम. आता शाळेमध्ये तुम्हाला तुमचे सर किंवा मॅडम तुम्हाला प्रकल्प देतात, तर तुम्हाला एका विशिष्ट वेळेमध्ये ते प्रकल्प पूर्ण करावे लागतात, तर त्याला आपण प्रकल्प म्हणतो. इथे सुद्धा सुधीरला त्यांच्या बाईंनी काय दिलेलं आहे? प्रकल्प दिलेला आहे. आणि प्रकल्प कोणता दिलेला आहे? काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न. म्हणजे कविता करता येण्यासाठी किंवा कविता लिहिण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले हे त्याला लिहायचं होतं प्रकल्पामध्ये. अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलंय बाईंनी. सुधीर म्हणाला, पण मी हे कसं करू? आजोबा म्हणाले, अरे काळजी करू नकोस, काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आता इथे बघा, आकलन होणं हा शब्द आलेला आहे. आकलन होणं म्हणजे समजणं. काय म्हणाली बघा, आजी म्हणाली, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आता आजोबांना काय म्हणाली आजी? तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा म्हणतात, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आई काय म्हणते? सुधीर, हातपाय धू आणि दूध घे. सुधीर म्हणतो, आजी मी कागद आणि वही घेतो, आत्ताच आपण सुरुवात करू. आजी म्हणाली, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आजी काय म्हणते? मी आता घरात सांजवात लावते. सांजवात म्हणजे काय? सांज म्हणजे संध्याकाळ, संध्याकाळच्या वेळी लावलेला दिवा. बऱ्याचशा ठिकाणी अशी प्रथा आहे की संध्याकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावायचा, त्याला आपण सांजवात म्हणतो. तर शुभम करोती हा शब्द समजून घ्या. शुभम करोती म्हणजे
ज्यावेळेस संध्याकाळी तुळशीजवळ किंवा देवाजवळ दिवा लावतात त्यावेळेस एक प्रार्थना म्हटली जाते, त्याचंच नाव आहे शुभम करोती. तर आजी म्हणत आहे, आता आजी कवितेमध्ये बोलून राहिली. काय म्हणते? घरामध्ये लावते सांजवात, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात, भाजी करते आता कांद्याची पात. बाबा म्हणतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आजी काय म्हणते बघा त्याच्यावर, तीही कवितेमध्येच बोलून राहिली. कधीतरी कशाला म्हणतील का हो, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. आता खो म्हणजे काय आहे इथे? खो देणे म्हणजे नाकारणे. सुधीर काय म्हणतो? ए माझी सुपर आजी, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी, तुला आवडेल ती कर भाजी. आता आजोबा काय म्हणतात बघा, तू बनव भाजी छान छान चवळी, तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर आंध्रे इकडे दातांची कवळी, ए सुधीर आंध्रे इकडे दातांची कवळी. बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास, भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्रपाळी संपते. म्हणजे बाबा कामाला गेलेले असतात, रात्रीची त्यांची ड्युटी असते, आता ते घरी आलेले आहे. बाबा काय म्हणतात? अग आई, अग आई, पटकन खायला देना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. तर सुधीर काय म्हणतो बाबाला, कसली घाई कसली सही, आजीनं दिलं चपाती दही, आजीनं दिलं चपाती दही. आई काय म्हणते पहा, काय बाई कवितेची कमाल, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आजी काय म्हणते पहा, आता सोड रे घराचा पाश, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश, ऑफिसात जा आता सावकाश. आणि बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. आजोबा काय म्हणतात पहा, मला द्या काठीनी चप्पल, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आजी काय म्हणते पहा, इथे बघा बक्कल म्हणजे बटन. तुम्हाला तर समजतच नाही, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही, तोडून ठेवता काही ना काही. तर आई काय म्हणते बघा त्याच्यात, आई तुम्ही बाबांवर चिडू नका, आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का, रागाचा तुम्ही सोडा हे का. पहा इथे रागाचा सोडा हे का, हे का धरणे म्हणजे काय तर हट्ट करणे. म्हणे रागाचा सोडा हे का. आता आजी काय म्हणते, म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा का मी घेतलाय ठेका, कामाचा का मी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आता आई काय म्हणते, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. पुढे बघा सुधीर काय म्हणतो, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतही रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. सुधीर रुसतो, तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विषय समजताच खो खो हसते, पण आनंदित होते व सहभागी होते. ताई काय म्हणते पहा आता, ताई म्हणाली, बरं का आजोबा न आजी, बरं का आजोबा अन आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी. आता ताई हिम्मत देत आहे स्वतःच्या भावाला सुधीरला, आणि ती म्हणते की तो नक्कीच कवितेमध्ये जिंकेल. आई काय म्हणते बघा, सोजी तुला हवी तरी कशाला, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला,
लाडू खातेस न बशी ठेवतेस उशाला, उशाला म्हणजे उशीजवळ. सुधीर काय म्हणतो बघा, चला सगळे जेवण करू, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. ताव मारणे म्हणजे भरपूर जेवण करणे. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आता आजी काय म्हणते पहा, रात्र झाली आता झोपा, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. सूर्य उगवला चिमण्या उडाल्या, सूर्य उगवला चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या अंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गारगार, अंघोळीचे पाणी गेले गरम फार, अंघोळीचे पाणी केले गरम फार. तर ताई काय म्हणते बघा त्याच्यावर. ताई म्हणाली, सुधीरला म्हणत आहे ताई, अंघोळ कर पटकन, अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजी काय म्हणते त्यावर बघा, आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणा कानटोपी, आजोबांना द्या स्वेटर मफलर आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. तर त्यावर ताई काय म्हणते पहा. ताई म्हणते, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात म्हणजे लेटून. बाबा काय म्हणतात बघा. बाबा म्हणतात, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. तिथे बघा वाळा याचा अर्थ काय होतो तर हे वाळा एक वनस्पती आहे जी सुगंधित वनस्पती आहे आणि ती वनस्पती पाण्यामध्ये माठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवतात जेणेकरून पाणी सुगंधी लागत असते. आई कणिक मळत असते, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. आई तोंड धुवा आंघोळ करा खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आजी काय म्हणते बघा, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. कचऱ्याचे पीक येईल म्हणजे खूप कचरा होईल. टापटीपपणा दररोज शिक, म्हणजे टापटीपपणा म्हणजे स्वच्छता. सुधीर काय म्हणतो, आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वान. कशाचीच वान म्हणजे कमतरता. तुमच्या वाचून हले ना पान. पान न हलणे याचा अर्थ म्हणजे समोरच्या गोष्टी व्यतिरिक्त ते काम न होणं. आजोबा होकार दर्शवतात, तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बाबा म्हणाले, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. आता पुस्तके देत, हागे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. आता त्याचे बाबा त्याला पुस्तकं आणून देतात आणि सांगतात की हे थोरा मोठ्यांनी मोठ्या मोठ्या कवींनी लिहिलेल्या कविताचे पुस्तकं मी तुला दिलेले आहे, हे वाचल्यानंतर तुला कवितेचा लळा लागेल म्हणजे आवड लागेल. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. तल्लीन होऊन जातो म्हणजे मग्न होऊन जातो, त्याला वाचताना भान राहत नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. सुधीर काय म्हणतो, बाबा आई ताई आजोबा अन आजी, असं झालंय वाचू किती. कविता अंगणात उतरल्या अति, त्यामी वेचू कशा अन किती. शांताबाईंची बाग अन सुरवींची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मणी. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. तर इथे बघा हा सुधीर म्हणत आहे शांताबाईंची बाग, म्हणजे शांताबाई शेळके ह्या एक कवयित्री आहे आणि त्यांनी कविता लिहिलेल्या आहे, म्हणून ते म्हणतात की शांताबाईंची बाग, म्हणजे शांताबाईंनी बाग ही लिहिलेली कविता अतिशय प्रसिद्ध आहे.
सुर्वेंची गिरणी, सुर्वे म्हणजे नारायण सुर्वे यांनी सुद्धा गिरणी ही प्रसिद्ध कविता लिहिली आहे आणि ती प्रसिद्ध आहे म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. शांताबाईंची बाग अन सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर, गदी माडगुळकर हे सुद्धा एक मोठे कवी आणि गीतकार आहे. गदिमा म्हणजे गदी माडगुळकर, गदी माडगुळकर यांची घर ही कविता प्रसिद्ध आहे म्हणून ते म्हणतात की गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी. आणि बालकवी म्हणजे कोण तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे, त्यांनी फुलराणी ही अतिशय प्रसिद्ध कविता लिहिलेली आहे म्हणून इथं म्हटलेलं आहे बालकवींची फुलराणी. तर ह्या सगळ्या कविता तो वाचत आहे सुधीर आणि तो म्हणतो ह्या कविता वाचताना चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मणी, म्हणजे माझ्या मनामध्ये भावनांचे मोहळ चेतवले म्हणजे भावना जागृत केल्या, म्हणजे आता त्याला कविता करण्याची इच्छा झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं तो काय करतो तर त्याच्या बाईनं दिलेला प्रकल्प पूर्ण करतो आणि सादर करतो त्यांच्या बाईकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, कमेंट करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.